गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग गाईज. फ्रेंड्स. वेलकम बॅक. आज आपण व्हिएतनामचा सेकंड डे आहे अँड टुडेज प्लॅन इज बाना हिल्स. येस. सो काल आम्ही ॲक्च्युली मार्केटवरून आलो. ॲक्च्युली खूप थकलो होतो. परत झोपी गेलो. झोपून मग आय गेस 9 वाजता वगैरे उठलो. परत फ्रेशन झालो आणि परत बाहेर पडलो. सो वी केम बॅक ॲट 12. म्हणजे इथली लोकल स्ट्रीट्स स्ट्रीट फिरलो. फूड अँड लाईफ बघत होतं. छान आहे खरंच. खूप छान आहे. सो आता ॲक्च्युली झाला आहे थोडा उशीर. ब्रेकफास्टसाठी खाली वेटिंग होत आहे. तो चला भेटूया मग. ब्रेकफास्ट करून निघूयात बाना आणि हिल्ससाठी. पुढचे ब्लॉग्स आपण असेच स्टार्ट करू. नूडल्स घेतलेले परत खूप सारा ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. यू कॅन सी गाईज, खूप ऑप्शन आणि खूप रश आहे. सो लेट्स फोकस ऑन फूड. कसा वाटतोय नाश्ता? छान आहे ना? सो ही बस आहे, ही बाना हिल्ससाठी घेऊन जाणार आहे आपल्याला. इट्स व्हेरी ह्यूज गाईज. खूप मोठी बस आहे. तिकडून आहे का? सो थँक्यू. सो ही बस ऑलरेडी लोक आहेत. आय थिंक सो. फर्स्ट सो गाईज बस आली. सीट पण मिळाली आहे आपल्याला. सो सीट वगैरे मिळालेली आहे. खूपच मोठी बस आहे. मी नवीन गॉगल घेतलेला आहे. जबरदस्तीने. ती बाईने जबरदस्ती केलं, पण मी चॉईस करून घेतला. हां, बघ बरं घालून कसं दिसतंय. इट्स लुकिंग गुड ॲक्च्युली. मोठा आहे ना? नाही, बरोबर आहे, छान. चला वेगळं आहे काहीतरी ट्राय करू. येस, ट्रॅव्हलिंग सुरू करू. आमचा ड्रायव्हर दाखवतो तुम्हाला. हा आहे ड्रायव्हर. Name Blue. Yeah, you can call me Blue. The color blue means the easy. And you remember. You remember. Okay. Yeah, now Da Nang Center from Bana Hill about 35 kilometers. You have about 40 minutes. Yeah, we are arriving the gate Bana Hill. सो वी रिच टू बाना हिल. बाना हिलला पोहोचलेलो आहे आम्ही आणि नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स. हाऊ इज द एक्सपिरियन्स? व्हेरी नाईस. कोल्ड, थंडी आहे पण लय खाली गरम होत. सी गाईज, वी फायनली रिच. आणि थंडी आहे बऱ्यापैकी आणि फॉग पण खूप आहे. इट्स
फॉगी वेदर तरी ते बघितलं ना जरा. सो अशी ही फॉगमधली सिनरी पाहून आम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसाठी आलेलो आहे. ती आहे रोलर कोस्टर राईड. सो ही जी रोलर कोस्टर राईड आहे ही रमाची आणि माझी सोबतची फर्स्ट एव्हर अशी राईड असणार आहे आणि ही राईड इतकी थ्रिलिंग होईल ही आम्हाला एक्सपेक्टसुद्धा नव्हतं. तो आम्ही आता खालूनच तिकीट पिक केले होते याचे. आमच्या गाईडने हेल्प केली होती यासाठी. तर याच्यासाठी तुम्हाला तिकीटमध्ये एक QR कोड आलेला असतो. तो हा कोड इथे स्कॅन करावा लागतो. सो माझा QR कोड आणि रमाचा QR कोड आम्ही दिला. आमचा दोघांचा पण कोड स्कॅन होऊन आम्ही निघालो पुढे जिथे मेन स्टार्ट पॉईंट आहे. सो अशा प्रकारे ना इथे भरपूर साऱ्या रोलर कोस्टर असतात म्हणजे 1 बाय 1 येत असतात. सो आम्ही ग्रीन कलरची मे बी होती आमची, आय डोंट नो द रिमेंबर. आणि लेट्स स्टार्ट द थ्रिलिंग एक्सपिरियन्स. मला तू हळू म्हणून सांगा जेव्हा करायचं. पुढे घे ना, त्याला दाब ना उंच पुढे. बापरे वर. सो आता आम्ही आलोय बाना हिल्सला. बाना हिल्सला फ्रेंच विलेज इज द स्पॉट आणि इथून पुढे आपल्याला गोल्डन ब्रिज बघायला जायचं आहे. पण आता बाना हिल्समध्ये इतकं फॉग आलंय की मी रोहितचं जॅकेट घातलं. मी रोहितचं जॅकेट दिलेलं नाही. म्हणजे मी जॅकेट घेऊन आले तर मला वाटलं इथे ओके असेल पण इथे ओके नाही आहे. आणि सो आता बघू. थंडी आम्हाला खूप वाजत होती म्हणून आम्ही एका स्पॉटला थांबलो. त्याच्यामध्ये रोहित इज हॅव्हिंग, वी आर हॅव्हिंग कॉफी. कोकोनट कॉफी, हॉट कॉफी, हां समथिंग इज न्यू, नवीन आहे काहीतरी छान प्रकार, बट खूप टेस्टी आहे. छान आहे. सो आता नेक्स्ट प्लॅन इज आर लंच फॉलोड बाय नेक्स्ट स्पॉट ऑफ गोल्डन ब्रिज. पण माहिती नाही गोल्डन ब्रिज बघायला मिळणार की नाही, कारण इथं इतकं फॉग आलं. आम्ही आलो आणि इथे फॉग आलं असं झालं आणि त्यामुळे मी हे जर्किंग घातलं. फॉग आल्यामुळे आम्ही इथे त्यांनी छान डोम बनवलेला आणि त्या डोममध्ये असं आहे की आपण इथे त्यांनी बसायला दिली. इथे 3-4 लोक बसू शकतात. इथे 3-4 लोक बसू शकतात आणि इथे छान शेकोटी आहे. इलेक्ट्रिक हीट म्हणजे शेकोटी आपल्या. सो जर कोणी सिनियर सिटीजन वगैरे येत असेल सो यू कॅन सिट हिअर. गरम गरम खूप छान आहे. छान वाटतं. म्हणजे सोय आहे सगळ्याच प्रकारची इथे इन शॉर्ट. सो जब वी आर जस्ट वॉर्मिंग आवर हँड्स अँड बॉडी. म्हणजे सोय छान नाही. या चला लेट्स गो. येस लेट्स. थोडंसं फिरून झालेलं आहे आपलं. कॉफी पिऊन झालेली आहे. थोडीशी गरमी आलेली आहे आणि नाव वी आर हेडिंग हॅव अ लंच. आणि ह्या रेस्टॉरंटचं नाव काय? भारता रेस्टॉरंट. सो आफ्टर चेकिंग द तिकीट्स आपल्याला एंट्री मिळाली या. नाव वी विल सी. हे इंडियनच आहे रेस्टॉरंट. सो मेन्यू बघूया काय काय आहे. सो
menu is like this. Menu is like this. So आपलं स्टार्टर आलेलं आहे. सूप, सम सॅलड, चटणी, पकोडा, समोसा आणि पापड वगैरे. अँड छान आहे, मस्त. स्टार्टर तरी स्टार्ट करूया. व्हॉट यू थिंक? येस, वी कॅन स्टार्ट. इकडे बघते. बिझी आहेत मॅडम फोनमध्ये. स्टोरी कुठली टाकायची त्यासाठी चाललंय सगळं. राईट. सो विल फिनिश्ड अँड मग दाखवतो तुम्हाला मेन कोर्समध्ये काय आहे. सो स्टार्टर खाऊन आमचं इतकं पोट भरलंय की आता लंच म्हणजे प्रॉपर चपाती भाजी खायचं. नो मूड, बट वी हॅव कम टू स्वीट डिश विथ आईस टी. First I'll try with the iced tea. Very nice. कसं होतं जेवण? जेवण, स्वीट डिश, एव्हरीथिंग वॉज नाईस. आता आय डोंट थिंक सो गोल्डन ब्रिज विजिबल असेल. आता 2 वाजता बोलवलं तरी आता बघू ती काय म्हणतो. प्लॅन चेंज होप फॉर द बेस्ट. बाणा हिल्स आत्तापर्यंतचा तो एक एक्सपिरियन्स खूप छान आहे होता, म्हणजे अजून पण इट्स गोईंग ऑन. फक्त यार मला ते गोल्डन ब्रिज इट्स व्हेरी एक्साइटिंग. पण इतका फॉग आहे, इतका फॉग आहे. थोडंसं You can't बाहेर बघू शकतो. मी तुम्हाला दाखवतो, चला 2च मिनटं. हे बघू, दाखव. म्हणजे इवन आय डोंट थिंक सो की ते कॅमेरामध्ये पण दिसेल. व्हॉट यू थिंक? नाही होणार ना? आय विल जस्ट ट्राय. सो जस्ट सी गाईज, पुढचं काहीच दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. एव्हरीथिंग इज अंडर फॉग आणि इट्स रेनिंग. सगळे रेनकोट घालून फिरतात सगळे. आणि आपण एवढं आम्ही दोघांनी शहाणपणा केला, नो रेनकोट, नथिंग, तसं चाललं. सो आता सांगितल्याप्रमाणे बाहेर खूप फॉग आणि पाऊस चालू आहे. वी आर ऑल इन फॉग आणि त्यासाठी आम्ही एमर्जन्सी म्हणून नेक्स्ट स्पॉटला जायला, म्हणजे आपल्याला गोल्डन ब्रिजची व्हिजिट आहे. ती दिसणार आहे की नाही ती आपल्याला तिथे गेल्यावरच कळणार आहे, कारण वेदर असं झालं आहे पूर्ण. अँड तिथे जाण्यासाठी आम्ही परचेस केला आहे हा रेनकोट. दाखवतो तुम्हाला रेनकोट. पेंग्विन. पेंग्विन. आम्ही दोघं पेंग्विन छान आलं. पेंग्विन. आणि आमच्या ट्रिपमधले भरपूर जण पेंग्विन झाले. यू कॅन सी एव्हरीवन इज वेअरिंग रेनकोट, 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 रेनकोट. सगळे रेनकोट बनवले. बट गाईज, तुम्ही जर व्हिएतनामला येत असाल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या इंडियाचा रेनकोट, कारण हा इथे प्रचंड महाग आहे आणि जस्ट फॉर अ पॉईंट बघण्यासाठी आपण हे परचेस केलं. आणि तुम्ही बघू शकता जाताना कसं वेदर होतं आणि आता पूर्णपणे फॉग आणि फॉगने भरलेली चादर आहे. अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स गोल्डन ब्रिज. गोल्डन ब्रिज आपल्याला विजिबल आहे की नाही कळेनच तिथे जाऊ, बट राईट नाव द व्ह्यू इज लाईक दिस. गोल्डन ब्रिज. ब्रिज. आणि जी लोक इथे खूप पाहायला येतात ते दिस हँड. दिस इज व्हेरी फेमस. विजिबिलिटी थोडी कमी आहे, बट यू कॅन सी. सी द थंब आणि बाकीचे फिंगर्स. वाव, नाईस. So, how you feel? Huh? So enjoy the view, guys. Nothing else. Whoa. आता आपण चाललोय लोहिन ओंग पगोडा पाहायसाठी. सो लेट्स सी लोहिन पगोडा.
खूप फॉगी वेदर झालं त्याच्यामुळे थोडंसं विजिबिलिटी खूप कमी आहे खूप. आता ते पागोडा पण दिसेल का नाही थोडासा डाऊट आहे. पेगोडा पण दिसेल का नाही डाऊट आहे. लाईट्स वगैरे तर आहेत व्यवस्थित. लाईट्स मध्ये तर लाईट्स लागल्या, लाईट्स ऑन झाल्या. सी वाव, तुला वाटतं दिसेल? विजिबिलिटी कमी आहे पण आपल्याला दिसेल नक्की. दिसेल? यू शुअर? आय एम नॉट शुअर बट वी विल सी. वाव, असं फील होतं ना की जसं दुसरीकडे कुठेतरी म्हणजे दुसऱ्याच एका प्लॅनेटवर आल्यासारखं फील होतं. खूप फॉग आहे, खूप खूप जास्त फॉग आहे. सी इट्स ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशन होतं आहे चुंगलुंग ओंग बाना. सो आता फॉग असल्यामुळं ॲक्च्युली आय डोंट नो कॅमेरा जस्टिस करेल का नाही अगेन, बट विल सी. सो गाईज, सो हा होता असा पॅगोडा. ॲक्च्युली पॅगोडा इन द सेन्स स्टॅच्यू आहे बुद्धांचे आणि इथे आहे पण दिसणार नाही आहे कारण खूप फॉग आहे. पण एक क्लिप आम्ही टाकलेली आहे. सो नाव वी आर लिव्हिंग टुवर्ड्स आवर बस मीटिंग पॉईंट आणि बघू अजून रस्त्यामध्ये काय काय एक्सप्लोअर होईल ते करतो. कसा होता तुझा एक्सपिरियन्स पागोडाचा? खूप छान होता आणि मेन म्हणजे इथे फॉगची एंट्री आणि वेदर खूप ऑसम आहे. खूपच छान, खूप असं पॉझिटिव्ह फील होतं इथे. हा ना. आज आपल्या इथे आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा कुठल्या ह्याच्यात म्हणजे रिलिजनच्या मंदिरात जातो तसं जरा वेगळी फिलिंग आहे. इथे तसं नाही आहे. म्हणजे त्यांच्यातलं कल्चर खूप छान आहे. येस. वी आर गोइंग डाऊन नाव केबल कार आणि झालं तर मोस्टली गाईज आम्ही जाताना केबल कार जे होतं ती पूर्ण क्लोज्ड सिस्टीम होती आणि हे खूप छान आहे. जी आपण राईड केली आहे ना ती फिलिंग याची. सो ही अशी ट्रेन आहे ऍक्च्युली, पूर्ण फॉग मध्ये ट्रेन चालली आहे. हा एक्सपिरियन्स खरंच कुठे मिळणार नाही. खूप छान आहे. छान. वाव.
सो गाईज हा होता आमचा आजचा सेकंड डे. होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की 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 आवडला असेल तर प्लीज लाईक Like, करा, share शेअर करा करा, आणि subscribe सबस्क्राईब करा करा. आणि नेक्स्ट पार्टची वाट पहा. लवकरच नवीन पार्ट पण येईल. थँक्यू. बाय.